नमस्कार प्रेक्षकांनो, आप्पी आमची कलेक्टर या मालिकेत आता जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. तर मालिका आता 7 वर्षांनी लीप घेणार आहे. जसे की आपण पाहिलं की अर्जुन आणि त्याचे वडील विनायक हे घर सोडून गेलेले असतात आणि त्यांच्याबरोबर स्वप्नीलसुद्धा गेलेला असतो त्याच्या बायकोला घेऊन. आप्पी मात्र सरकार बदलले आहे म्हणून त्याच घरात राहत असते. आप्पीची आता उत्तराखंडला बदली झालेली आहे. तसं ती अर्जुनला सुद्धा सांगते की मला लगेचच निघावं लागेल. अमोल हा खूप लहान असतो आणि त्याला सध्या आईची गरज आहे असं अर्जुनचं म्हणणं असतं. त्यामुळे आप्पीला तो म्हणतो की तू अमोलला घेऊन जा, त्याला आईची खूप गरज आहे, तू खूप लहान आहे. पण तिच्याकडून तो एक वचन घेतो की अमोलला त्याच्या वडिलाबद्दल काहीही कळालं नाही पाहिजे आणि आप्पीसुद्धा त्याला तसं वचन देते आणि ती अमोलला घेऊन उत्तराखंडला निघून जाते. तर 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिना दिवशी आपल्याला आप्पी आमची कलेक्टरचा विशेष भाग बघायला मिळणार आहे, ज्यात आपल्याला असं बघायला मिळेल की आता 7 वर्षांनी आप्पीचा मुलगा अमोल हा मोठा झाला आहे. आप्पी त्याला घेऊन उत्तराखंडच्या एका मंदिरात जाते. तिथले लोक तिला म्हणत असतात आणि तिचं कौतुक करत असतात की हमारा नसीब अच्छा है की आप जैसी हुनहार कलेक्टर हमारे यहाँ है. अर्जुनसुद्धा त्याच्या एका मीटिंगसाठी उत्तराखंडला येतो आणि नेमका तो त्याच मंदिरात येतो जिथे आप्पी अमोलला घेऊन आलेली असते. आप्पी आता अमोलला सांगते की तू इथेच उभा राहा, मी प्रदक्षिणा घालून येते आणि ती प्रदक्षिणा घालायला जाते. तेवढ्यात त्या मंदिरात अर्जुनसुद्धा येतो. अमोलला घंटी वाजवायची असते पण त्याचा काही हात पुरत नसतो. हे सगळं अर्जुन बघतो आणि अर्जुन त्याला उचलून घेतो आणि घंटी वाजवतो. त्याने अमोल खूप खुश होतो आणि अर्जुनला थँक्यूसुद्धा म्हणतो. तर माहिती आहे का प्रेक्षकांनो, आप्पीचा 7 वर्षाचा मुलगा अमोल म्हणून बालकलाकार साईराज केंद्रे दाखवण्यात आला आहे. आमच्या पप्पांनी गणपती आणला या रीलमधून जो फेमस झाला होता तोच साईराज केंद्रे आप्पीचा मुलगा अमोल म्हणून झळकणार आहे. तर अशा प्रकारे बाप लेकाची भेट झाली आहे पण दोघांनाही माहीत नाही त्यांच्या नात्याबद्दल. तर आता नियती परत 7 वर्षांनी आप्पी आणि अर्जुनला एकत्र आणेल का, की अमोल त्या दोघांना परत एकत्र आणेल, हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे. तुम्ही हा भाग बघण्यासाठी उत्सुक आहात का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.